बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 23 मेच्या जबरदस्त भागामध्ये अवनीच्या हाती लग्नाचा चुडा भरला जातो. तेव्हा ते राजाला बघवतच नाही. अवनीच्या डोळ्यात आलेले अश्रू बघवत नाहीत आणि म्हणून तो घरातल्यांना त्याच्या भावाला पाण्याला फोन करतो. पण नेमका तिथे यशोदा असतो. त्यातच त्यांचं बोलणं होतं आणि त्यावेळेला राजाला त्याने सुचवतो की आपण यावेळी पोरीला पळवून आणलं तर. पण यशोदा त्यांना आधीच ताकीद देतो, स्वतःची शपथ घालतो की असलं काहीही करायचं नाही आहे. त्यात अवनीला इतकी मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे की तिने जे मॉडेल बनवलं होतं घराचं डिझाईन ते ते जगातील टॉप आर्किटेक्चर कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झाले आणि अवनीला सिंगापूरसाठी बोलावणं आलं आहे. पण आता लग्न आहे म्हणून इतकी मोठी चालून आलेली संधी ती काळजावर दगड ठेवून नाकारते. तेव्हा राजाला तिची जी खचलेली मनस्थिती असते ना, त्याचा खूप त्रास होतो. म्हणूनच तो रात्रीच्या वेळी जेव्हा अवनी हक्काने त्याच्यावरती ओरडत असते की माझी झोप उडाली आहे आणि तू झोपा कसल्या काढतोयस, तेव्हा अवनीला तो पळून जाण्याचा सल्ला देतो. पळून म्हणजे निघून जाण्याचा, तिची स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला देतो. त्यातच आता या विवानने इतका गोंधळ घालून ठेवला आहे ना, तब्बल 150 फोन्स केले आहेत अवनीला आणि फोन रिसीव का केला नाही म्हणून भांडायला डायरेक्ट चंद्रकांतच्याच घरी येतो. पण आता चंद्रकांत असा काही सुतासारखा सरळ करतो ना या विवानला, पण अवनी अचानकच स्पष्ट लग्नाला विरोध करते हे चंद्रकांतला सहन होत नाही आणि म्हणूनच तो वेगळाच संशय घेतो अवनीवरती की तिचं काहीतरी प्रेम प्रकरण असेल आणि त्यात त्याने रागाच्या भरात अवनीचं थोबाडही फोडलंय. पण मग आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? या जबरदस्तीच्या लग्नातून राजा अवनीला वाचवण्यासाठी काही प्लॅन करतोय का? आणि तो काय असेल प्लॅन, बघूयात. त्यासाठी प्रेक्षकांनो आवर्जून भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट होती प्रेक्षकांनो, जर तुम्हाला पुढचे भाग हवे असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा. पुढे नक्की काय घडतंय ते सगळे अपडेट्स तुम्हाला आधीच दिले जातील आपल्या चॅनलवरती. बघूयात आजचा मस्त भाग. बांगड्या बांधण्यासाठी जेव्हा स्वतः स्वाती अवनीला घेऊन येते त्यावेळेला मात्र राजाला तिची अवस्था भगवतच नाही. स्वाती अवनीला बाहेर आणताक्षणी अवनीची आई आता तिला बांगड्या बांधण्यासाठी बसवते. अवनीची आजी आणि आई दोघीही एकत्रित अवनीच्या दोन्ही हातांमध्ये बांगड्या भरतात. तेव्हा अवनीची नजर जाते ती राजाकडे आणि ती एकटक पाहते. तेव्हा राजालाच तिच्यासाठी काय करता येईल तेच कळत नाही आणि तो अचानक नजर फिरवतो. खूपच टेन्शन घेतो. काहीही करून अवनीचं विवाहाशी लग्न मोडायचंच आहे. पण कसं, त्यामध्येच तो इतका गोंधळलेला असतो. त्यात अवनीची अवस्था इतकी हरल्यागत झालेली असते. तिने तर आता संपलं सगळं म्हणत आहे तेच स्वीकारलेलं असतं. इकडे तांगटांच्या घरी यशोदाने कुकरमध्ये कडक पाणी उकळून अण्णांच्या हाती सोपवलेलं असतं आणि अण्णा कुकरने जेव्हा लुंगीला इस्त्री करायलेले दिसतात, आता त्यांचीच पोरं त्यांची अशी खिल्ली उडवतात ना, त्यांना तर म्हणतो की बाई हे सगळं ना मी पहिल्यांदाच बघतोय, कुकरने इस्त्री असं कोण करतं. पाण्या त्याला सांगतो की आता बघतोयस ना समोरच, बघ मग. तेव्हा अण्णा त्या दोघांना खवळतात की तुम्ही गप्प बसा बरं, नाहीतर उगाचच माझं कॉन्सन्ट्रेशन असेल हालेला आणि मग माझे लुंगीचे ते सुरकुती तसेच राहील की. त्यावर ते दोघे इतके हसायला लागतात की देशी पिऊन विदेशी, हे मात्र आपले अण्णाच करू शकतात हा. यशोदा आता त्या दोघांनाही ओरडतो की आता गप्प बसलेत ना, ते शांत आहेत ना, मग कशाला उगाचच त्यांना डिवचताय. इतक्यात राजाचाच फोन येतो. धन्या पटकन फोन उचलतो पण पाण्या त्याला आता फोन स्पीकरवरती ठेवायला सांगतो. समोरच यशोदा बसलेला असतो. राजा म्हणतो की ऐ पाण्या, किती वेळ झाला तुझ्या फोनची वाट बघतोय मी. पाण्या विचारतो की तू मला फोन केला होतास का. राजा सांगतो की हां रात्री केला होता, यशोदाने उचललेला. आता समोर यशोदा बसला असल्यामुळे त्याची घाबरगुंडी उठते. आता तो स्पीकर ऑफ करणार तोपर्यंत यशोदा ताकीद देतो की पाण्या नाही, अजिबात नाही. आता राजा थोडासा घाबरतो आणि म्हणतो की यशोदा आहे काय तिकडं, ठेवतो फोन. यशोदा त्यालाही ताकीद देतो की काय प्रॉब्लेम झाला आहे ते सांग. राजा सांगतो की पाण्या, अरे काल तुम्ही त्या खोटक्या विमानला किडनॅप केलं होतं ना, अरे तरी बी हिचं लग्न मोडलंच नाही रे. आता अण्णांनी ऐकलेलं असतं फोन स्पीकरवर असल्यामुळे. ते चौकशी करतात की हिचं म्हणजे कुणाचं, कुठल्या स्त्रीविषयी बोलताय तुम्ही. त्यावर पाण्या थापा मारतो की स्त्री, दांगटांच्या घरात स्त्री कशा शक्य अण्णा. यशा फटकन फोन हातात घेतो आणि सांगतो की ऐ राजा, अजिबात फोन ठेवायचा नाही, बाहेर येऊन बोलून राहिलो मी.
अण्णा ताकीद देतात की जे बोलायचं इथं बोलायचं. पण पाण्या बरोबर त्यांना गुंडाळतो. तो विचारतो की दारू पिणाऱ्या माणसाला आम्ही काही सांगतच नसतोय. काय आहे, जर दारू गेली पोटात तर सगळे येतं ओटात. तुम्ही सोडणार आहे का दारू? अण्णा नाहीच म्हणतात स्पष्ट. पाण्या सांगतो की मग तुम्ही इथंच थांबायचं. यशोदा, चल बाहेर जाऊन बोलू. ते तिघे जरी बाहेर गेले असले ना तर अण्णा चोरून बोलणं ऐकतातच त्यांचं. यशोदा विचारतो की राजा, काय प्रॉब्लेम झाला आहे, सांग बरं पटकन. तेव्हा राजा सांगतो की यशोदा, ते खोटक्या विमानाला आपण गायब करून बी फायदा नाही झाला. तिच्या घरच्या 2 दिवसात तिचं लग्न लागून राहिले रे. त्या पोरीच्या डोळ्यात पाणी येते, मला बघवत नाही आहे. आणि तसंही तो पोरगा बी चांगला नाही. जर तिचं लग्न झालं ना आणि नंतर सहन नाही झालं म्हणून तिने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर ते पण मला नाही बघवणार. राजाची नजर अवनीकडे असते. तेव्हा अचानकच धान्या त्याला सुचवतो की राजाता, यावेळेस आपण पोरीलाच पळवलं तर? यशोदा असं धापाटा लावतो ना त्याच्या पाठीत, असलं काही करायचं नाही. हे सगळं बोलणं अण्णाने ऐकलेलं असतं. आणि यशोदा ताकीद देत असताना तो शपथ घालणार स्वतःची, त्याआधीच राजाने फोन बंद केलेला असतो. आता धान्या त्याला विचारतो की राजा त्यानं फोन ठेवला म्हणजे शपथ नाही ना लागली त्याला? यशोदा दोन्ही भावंडांना सांगत असतो की यातलं अण्णांना काही कळता कामा नाही. म्हातारं जास्तच उत्साही आहे, काहीतरी आगाव कुटाणा करून बसल. पाण्यानं त्यात अण्णांना बघितलेलं असतं, नेमके यशोदाच्याच मागे असतात. पाण्या मुद्दामच विचारतो की यशोदा, नाही म्हणजे आपण अण्णांना वृद्धाश्रमात टाकणार आहोत, फिक्स आहे ना? अण्णा अचानकच ओरडतात की आणि ते रडायला लागतात की तुम्ही तुम्ही मला वृद्धाश्रमात टाकणार? त्यांची बोबडी उचवाळलेली असते. तेव्हा ते तिघे इतके हसतात. पाण्या मुद्दाम त्यांना डिवचतो. तो सांगतो की अण्णा, आम्ही नाही, ते वृद्धाश्रमवाल्यांचंच म्हणणं आहे की धोंडीराज बजाजी तांगट यांच्यासारखा माणूस अख्ख्या जगात नाही, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे धाडा. त्यावर धना म्हणतो की हां, खाणं आणि राहणं फ्री, फक्त अण्णा तुम्हाला दारू तेवढी नाही मिळणार. अण्णा पुन्हा लहान मुलांसारखं रडतात. आता त्या घराचा खांब धरून बसतात आणि म्हणतात की मी कुठं बी जाणार नाही. तिघे इतके हसत सुटतात त्यांच्यावरती. मुद्दाम त्यांनी अण्णांची फिरकी घेतलेली असते. पाण्या येऊन अण्णांचे गालगुच्चे घेत म्हणतो की अण्णा, अहो त्या लोकांनी आम्हाला 1,00,000 रुपये जरी दिले ना तरी आम्ही तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही. तुम्ही गेलात तर आमचं एंटरटेनमेंट कोण करेल? अण्णा विचारतात की म्हणजे मी तुमचं एंटरटेनमेंट आहे आणि त्या तिघांनाही मारण्यासाठी असे पळत सुटतात ना त्यांच्या मागे. म्हणजे यांचं हसतं खेळतं खेळीमेळीचं वातावरण आहे घरातलं, ते छान आहे. राजा अवनीला म्हणाला होता ती तसं. इकडे लग्नाचा चुडा भरून झाल्यानंतर स्वाती, अवनीची आई, सर्वच जण जे पाहुणे असतात ते सर्वच जण एकत्रित मस्त संगीतावरती नाचायला लागतात. तोपर्यंत अवनीचा फोन काय वाजतो आणि तिचा आनंद तिला परत मिळालेला असतो. फोन बघता क्षणी ती इतकी खुश होते. अचानक राजा वळून पाहतो आणि अवनी त्याला खुणावते. राजाला अवनी सांगते की तिला त्याला भेटायचं आहे, पण कशासाठी का माहीत नाही. अवनी त्याला फिरून पाठीमागून यायला सांगते. तोपर्यंत ती आजूबाजूचा अंदाज घेते आणि त्यानंतर जेव्हा ती राजाला भेटते तेव्हा ती म्हणते की तू मला काँग्रेस म्हण ना. नाही म्हणजे घरात तर कोणी मला म्हणणार नाही माहिती आहे, पण प्लीज तू तरी म्हण ना. तेव्हा तो म्हणतो की अच्छा काँग्रेस, पण कशासाठी? तेव्हा अवनी सांगते की हे बघ, माझं सिलेक्शन झालं आहे. ती इतकी आनंदाने सांगते. राजा म्हणतो की अच्छा तुम्ही सिलेक्ट झालात, आणि तो तिला कॉंग्रॅच्युलेशन करतो. राजा विचारतो की पण कशासाठी? तेव्हा अवनी सांगते की ऑल इंडिया रँकमध्ये माझं मॉडेल सिलेक्ट झालं आहे. आता ते तर राजाच्या डोक्यावरूनच जातं, कारण राजाचं तेवढं शिक्षणच नाही आहे ना. मग अवनी त्याला मराठीत समजावून सांगते की जगातलं आर्किटेक्चरची टॉप मोठी अशी कॉम्पिटिशन असते आणि त्यामध्ये माझं मॉडेल सिलेक्ट झालं आहे एशिया आर्किटेक्चर्समध्ये. त्यावर आता राजा इतकं कौतुक करतो तिचं. अवनीला अचानकच तिच्या सरांचा फोन येतो. आधी तर अवनीचं ते अभिनंदन करतात आणि त्यानंतर ते सांगतात की मेलमध्ये सगळ्या डिटेल्स होत्या, त्यामुळे मी पटकन तुम्हाला मेल करून बातमी दिली. तेव्हा अवनी म्हणते की थँक्यू सर. पण अवनीला आता लाईव्ह प्रेझेंटेशन द्यावं लागणार असतं एक मॉडेल बनवून, आणि ते सांगतात की तुम्हाला आधी पुण्याच्या हेड ऑफिसला यावं लागेल आणि तिथून मग डायरेक्ट सिंगापूरला. अवनीचा चेहराच उतरतो सिंगापूरचं नाव घेता क्षणी. पण अवनीला ते काही आता शक्य वाटत नाही. ते एकदा आपल्या आईकडे नजर फिरवते आणि काळजावर दगड ठेवून ती तिच्या सरांना सांगते की सॉरी सर, पण मला हे पॉसिबल नाही वाटत आहे. ते समजावतात की मॅडम, अहो इतक्या 1000 लोकातून तुमचं सिलेक्शन झालं आहे,
तुम्हाला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यांनाही मनापासून वाटत असतं की मिळालेल्या संधीचं अवनीने सोनं करावं. पण अवनी तिथेच हार मानते. नाही जमणार असं सांगून ती फोन ठेवूनच देते. राजा विचारतो की तुम्ही नाही का म्हणालात? तेव्हा अवनी म्हणते की हे सगळं दिसतंय ना तुला. लग्न होणार आहे माझं 2 दिवसांनी. कसं शक्य आहे? नाही म्हणजे हे सगळं आपलंच पराक्रम आहे म्हणा. हे कॉम्पिटिशन, माझं करिअर, माझी स्वप्न, हे सगळं संपलं इथेच. अवनी इतकी हल्ल्यासारखी वागते आणि राजाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अवनी जाण्यापूर्वी एकदा फिरून राजाला बघते आणि ती तशीच निघून जाते. तेव्हा सर्वच जण आता तिला नाचण्यासाठी आग्रह धरतात, पण अवनीची इच्छाच नसते. पण त्यानंतर आता स्वाती तिला सांगते की तिला परत त्याच ठिकाणी बसावं लागेल, कारण आता लग्नाचा चुडात भरला, पण हातावरची मेहंदी ती तरी काढावी लागेलच ना. जेव्हा अवनी पुन्हा आपल्या मनावर दगड ठेवून त्या सगळ्यांच्या इच्छेसाठी तिथे जाऊन बसते ना, राजाला तिची अवस्थाच बघवत नसते. अवनीची होणारी घुसमट त्याला इतकी त्रास देते. अवनीच्या डोळ्यात इतके अश्रू दाटून आलेले असतात ना, परंतु शांत असते ती, आतूनही आणि वरूनही. त्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा ती रूममध्ये असते ना तिच्या, अचानक विवानचे मेसेजेस येतात. आता विवानने लग्नाचा जो सूट घेतलेला असतो तो ट्राय करून तिला फोटोज पाठवलेले असतात. अवनी सरळ सरळ इग्नोर करते त्याच्याकडे. त्यात त्याचा मेसेजही असतो, व्हॉईस मेसेज. जेव्हा अवनी ऐकते तर त्याच्यात त्याने बोललेलं असतं की याला सूट होणारं काहीतरी घाल, नाहीतर लोक लग्नात म्हणतील नवरा एवढा स्टायलिश आणि नवरी इतकी गबाळी. अवनी पुन्हा मोबाईलकडे दुर्लक्ष करते. पण हा अवनीचं डोकं खाणं थोडीच बंद करणार आहे. डायरेक्ट फोनच करतो तिला. शेवटी वैतागून ती फोन वाजतोय म्हणून रिसीव करते. विवान तिला विचारतो की फोटोज बघितलेत का नाही? तू माझ्या फोटोजकडे इग्नोर का करतेस? अगं साधा रिप्लायसुद्धा दिला नाही. सूट कसा वाटला तुला? अवनी त्याला सांगते की रिप्लाय देणं गरजेचंच आहे का? तो विचारतो की पण सूट कसा वाटला तुला? अवनी सांगते की तुला आवडला बस ना, माझं काय आहे? त्यावर विवान मुद्दाम तिला विचारतो की हो नाही म्हणजे आत्तापासूनच माझी आवड जपतेस? मग लग्नानंतर तुला माझ्याच आवडी जपायच्यात, पण आता मग मी सांगेल तेच कपडे घालावे लागतील ना. आता विवान बोलता बोलता अवनीला इतके टोमणे मारतो, तिचा अपमान करतो, पान उतारा करतो. मुद्दामच विचारतो की चिडलीस? नाही म्हणजे असं म्हणतात की लग्नाआधी ना मुलींची खूप चिडचिड होते. तेव्हा अवनी सांगते की लग्नाआधी नाही, लग्न होतंय ना म्हणून चिडचिड होते. मुद्दामच तो विचारतो की हो का? अगं पण आपलं लग्न होणार आहे आणि मी तुला कॅनडाला घेऊन जाणारच आहे. आता काही वेळाचा प्रसंग आहे. नाही म्हणजे एकदा तुझा डिपेंडंट व्हिसा आला की मग मी तुला घेऊन जाईल. अवनी रागात म्हणते की मला नको आहे डिपेंडंट व्हिसा. तेव्हा तो तिला पुन्हा डिवचतो की ओ म्हणजे तू जॉबसाठी येणार आहेस तिथे? अगं पण मी म्हटलं ना की तुझं तिथे मिळालेल्या गोल्ड मेडलला इथे काहीही किंमत राहणार नाही आहे. त्यामुळे तुला शेवटी माझ्यावरच डिपेंड राहावं लागणार आहे. अवनीला इतका राग आलेला असतो ना त्या विवानचा, आत्ता फोनमध्ये घुसावं आणि त्याला धोपटावं वाटतं. पण काय करणार, तिच्याही हात दगडाखाली आहेत ना आणि फोनमधून थोडीच मारू शकणार आहे. त्यामुळे ते विचारते की झालं का तुझं बोलणं, ठेव फोन. तेव्हा तो म्हणतो की थांब 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 थांब, मी जसं सूट घालून फोटोज पाठवलेत ना तुला, तसंच तू लग्नाच्या साडीतले फोटोज पाठव मला. काय आहे मला बघू देत ना की माझ्या सूटला तुझी साडी मॅच होते का, आणि नसेल होत तर बदलायला बरं पडेल. अवनी म्हणते की गुड नाईट आणि ती फोन ठेवूनच देते. खरं तर इकडे राजाला अवनीसाठी काय करता येईल हेच सुचत नसतं. आता उद्यापासून हॅपीनेस राहणार नाही आयुष्यात. आता हे सगळं असलं उघड्या डोळ्याने पाहण्यापेक्षा डोळे बंदच करून घेतलेलं बरं, असं स्वतःला सांगत तो बाकावरती झोपतो. नुकताच झोपला असल्या तोपर्यंतच अवनीच येते तिथे. अवनी येता क्षणी त्याच्यावरती इतकी हक्काने चिडते ना की वाह, नाही म्हणजे मस्त. झोपा झोप, मस्त डाराडूर झोपतो. इथे माझी झोप उडाली आणि तू झोपा कसला काढतोयस रे? तेव्हा राजा सांगतो की अहो मॅडम तसं नाही, आपली बी तीच गत आहे. अवनी विचारते की म्हणजे? राजा म्हणतो की तुम्ही काही बोलायला आला होतात माझ्याशी, बोला ना मग. तेव्हा अवनी विचारते की का, बोलून काही फायदा आहे का? तेव्हा राजा समजावतो की मॅडम गोष्ट फायद्या तोट्याची बघायची नसते हो, मनात जे काही असेल ते सांगून टाकावं. अवनी थोडा वेळ थांबते आणि मग आपलं मन राजासमोरच मोकळं करते.
अवनी सांगते की याच घरात मी लहानाची मोठी झाले, याच घरात हसले, खेळले, बागडले, वाढले. इथेच मी माझी करिअरची स्वप्न रंगवली होती. हे माझं घर आज मलाच परक करण्यासाठी आतुर झालं रे. या घराला मला या घरातून घालवायची किती घाई झाली आहे ना. त्यावर राजा हसून म्हणतो की आणि याच्या विरुद्ध अगदी आमचं घर आहे, जिथे कोणीतरी यावं अशी आतुरता लागून राहिली. अवनी विचारते की म्हणजे? राजा सांगतो की काही नाही हो, होप लई तोफ चीज असते, ती नाही सोडायची कधीच. आणि तसं पण आपल्या हातात वेळ आहे ना. तेव्हा अवनी म्हणते की वेळ केव्हाच निघून गेली आहे. राजा तिथे आता अवनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की माझ्या डोक्यात एक फालतू आयडिया येईल, पण तुमचं लग्न मोडण्यासाठी मात्र ती उपयोगी पडू शकते. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना घरातून निघून जा. अवनी धक्क्याने विचारते की काय, मी पळून जाऊ? तेव्हा राजा म्हणतो की पळून नाही हो, निघून जा म्हणतोय. अवनी विचारते की अरे पण दोन्ही एकच आहे ना. राजा सांगतो की नाही नाही, दोन्ही एक कसं असेल, दोन्ही वेगळं आहे. हे बघा, तुमच्या घरातल्यांना ना तुमचा सिरियसनेस कळतच नाही आहे. पण तुम्ही जर का इथून निघून गेलात तर त्यांना तुमचं सिरियसनेस कळेल. आणि ते खोटकं विमान निघून गेलेल्या मुलीशी लग्न तरी कशाला करेल ना. आणि एकदा का लग्न मोडलं, इथली परिस्थिती छान झाली की तुम्ही परत या आणि तुमच्या बाबांना समजावून सांगा. मुळात ही आयडिया अवनीच्या मनालाच पटत नाही. उलट राजालाच ती सांगते की नाही मी हे नाही करू शकत. बाबांचा खूप जीव आहे माझ्यावरती, त्यांनी खूप प्रेम केलं आहे माझ्यावरती, त्यांना असं नाही दुखू शकत. आणि थोडा वेळ थांबून ती राजाला अचानकच सांगते की सॉरी, इथून पुढे आपली भेट नाही होणार. ते राजाच्या इतकं जिव्हारी लागतं. आता अवनी पाठ फिरवून निघून जाणार. राजा समजावण्याचा एक प्रयत्न करतो की मॅडम ऐका ना प्लीज, अहो एकदा सांगितलेलं प्लीज. तेव्हा अवनी सांगते की सॉरी आणि गुड नाईट म्हणून ती निघून जाते. राजा इतका हताश होतो. इकडे जेवण झाल्यानंतर आत्या आणि दत्तू काका दोघेही बसलेले असतात. नमी तेव्हा त्यांना बडीशेप आणून देते. आत्याची नजर एकदम त्या तांगटांच्या घरावरती असते. नमी संशयाने विचारते की असं मामाच्या घराकडे काय बघून राहिले ग? दत्तू म्हणतो की ते घर काय त्याचं एकटेच आहे का? ते घर मिळावं म्हणून तर तायडीनं त्याच्या शेजारी घर घेतलं आहे. तेव्हा आत्या नमीला तिचं स्वप्न सांगते की ते घर माझंच आहे आणि लवकरच ते माझं बी होणार आहे. मी ना असे मस्त स्वप्न बघितलेत की त्या घराच्या अंगणात असं बाज बीज टाकून मस्त झोपले मी. नमी आता मुद्दाम सांगते की मग उद्याच होईल की तुझं घर ते. नमी पुन्हा तोच विषय वेगळते. तू यशासोबत माझं लगीन लावून दे की, मग झोप ना मस्त बाज टाकून त्याच अंगणात. आता आत्या तिला अशी खवळते ना की थोबाडच फोडेल. त्या थोंड्याच्या घरात मी एक बी पोरगी नाही येऊ देणार. तेव्हा दत्तू काका सांगतो की आणि कोण देणार आहे त्याच्या घरात पोरगी? एकतर तो खुनी आणि दारुडा माणूस, आणि त्यात ते 3 पोट्टे त्याचे. करून करून काय करणार आहेत? आता विचारते की दाद्या अरे 4 पोरं म्हण की. तेव्हा दत्तू काका सांगतो की मला ना त्या राजावरतीच भरोसा नाही, नाही म्हणजे तो कवा बी कधी बी कुठली बी पोरगी पळवून आणू शकतो. आता आत्याला वाटत असतं की राजा असं काहीच करू शकत नाही. नमी पुन्हा मुद्दाम बोलते की आणि आणलीच तर. आता तिच्या अंगावर पुन्हा धावून जाते. आत्या खरं तर विडाच उचलते की बघतेच ना त्या दांगटांच्या घरात पोरगी येतेच कशी. इकडे अवनी जेव्हा रूममध्ये येते ना, तिचं लक्ष फोनकडे जातं. फोन वाजत असतो. अवनी पाहते तर तिला इतका राग येतो, इतका संताप होतो तिचा, कारण विवानचे चक्क 30 मिस कॉल्स आलेले असतात. चिडचिड करते की या माणसाला काही अक्कल वगैरे आहे की नाही, स्टुपिड बाउन्सर. आणि तो फोन सायलेंट करते, फोन एकीकडे फेकून देते आणि निवांत झोपी जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीचा फोन सायलेंटच असतो. ती मेडिटेशन करत असते स्वतःला शांत ठेवण्यासाठी, कारण त्या बाउन्सरवरचा राग तिचा इतका उफाळलेला असतो. अचानक स्वाती येते आणि ओरडते की अवनी अगं फोन कुठे आहे तुझा? तुला कळतंय का, विवानचा फोन येतोय मला. अवनी विचारते की काय, त्याने तुला पण फोन केला? स्वाती सांगते की हो अगं, तू बोलून घे बरं त्याच्याशी. हे बघ 50 मिस कॉल्स आहेत त्याचे. अवनी पुन्हा संतापते. 50 आहेत? 50 आहेत ना? हे बघ 150 मिस कॉल्स केलेत रात्रभर त्याने. मला ना इतका वैताग आलाय ना त्याचा, स्टुपिड बाउन्सर कुठला. त्याला ना असं असं द्यावी वाटते मला. तिला ना इतका राग राग होत असतो, तिची चिडचिड होते. स्वाती आता अवनीला घाबरतेच, कारण अवनी पहिल्यांदा अशी वागते.
खाली चंद्रकांत महेश दोघेही नाश्ता करत असताना चंद्रकांत एका गोष्टीची आवर्जून ताकीद देतो की आता चंद्रकांत देशपांडेंच्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यानंतर खूप मोठी मोठी प्रतिष्ठित लोक, आमदार खासदार लोक येणार आहेत. आता त्यांच्या सिक्युरिटीचं काहीतरी बघावं लागेल. त्यावर महेश म्हणतो की हो बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लक्ष देईनच. तेव्हा चंद्रकांत त्याला बजावतो की हे बघ, तिथे काही गोंधळ झाला, मला टेन्शन आलं तर माझ्या टेन्शनला दूर कसं करायचं, मला टेन्शन येणार नाही हे आता तूच बघायचं. तेव्हा आई तिथेच असते. आई डोळे मिचकावते आणि महेशला सांगते. तिचा इशारा करताच तो शब्द देतो की बाबा तुम्ही नका काळजी करू, मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. तेव्हा चंद्रकांत त्याला एक गोष्ट सांगतो की हे बघ, काय ते असतात ना ते बाउन्सर लोक, काय ते लोकांना बोलवून घे सिक्युरिटीसाठी, एक 10-12 घे बोलवून. अचानक बाउन्सरच तिथे हजर होतो, विमान तिथे हजर होतो. राजाचं लक्ष जातं आणि तो धावत अवनीला हाका मारतच घरात गेलेला असतो. राजा विचार करतो की या खोटक्या विमानाची सतत काही ना गणगण असतेच. आता तो घरात जातो तर डायरेक्ट अवनीच्या रूमकडेच पळतो की. चंद्रकांतला टेन्शन येतं की याला काय झालं अचानक. महेश नेमकं काय झालं ते बघण्यासाठी पटकन उठतो. आता चंद्रकांत आणि अवनीची आई दोघेही पाठीमागून येतातच. तेव्हा अवनी इतकी वैतागलेली असते. स्वातीला ती सांगते की 150 कॉल्स केलेत यार त्याने, काय वैताग आहे, आणि फोन केल्यानंतर धड बोलतही नाही, नुसते ऑर्डरी सोडत असतो मला. इतक्यात विमानचाच आवाज येतो. अवनी प्रचंड संतापून जाते. स्वाती पटकन दरवाजा उघडते आणि विमान अवनीवरती दमदाटी करतो की माझे कॉल उचलायचे, मला इग्नोर करायचं नाही या. चंद्रकांत ते सगळं पाहतो आणि त्याला ताकीद देतो की विमान, माझी मुलगी आहे ती, तिच्याशी नीटच वागायचं. आवाज खाली. तेव्हा विमानसुद्धा सारखा सरळ होतो. मुदामच तो चांगुलपणाचा आव्हानच सांगतो की अंकल, अहो मी तिला 1 नाही 2 नाही तर तब्बल 150 कॉल केलेत. हा म्हणजे एखाद्याने 150 कॉल करणं हे मूर्खपणासारखं वाटू शकतं अंकल. अहो पण मला काळजी वाटत होती अवनीची, आणि तिने माझे कुठलेच कॉल रिसीव्ह केले नाहीत. आता 10 नाही 20 नाही 30 नाही, कुठलाच कॉल रिसीव्ह केला नाही, मग काळजी तर वाटणारच ना अंकल. उद्या जर तुम्ही 10-20 कॉल अवनीला केले आणि तिने फोनच नाही घेतला, तुम्ही पण काळजी कराल की नाही. अहो माझ्या डोक्यात नको नको ते विचार येत होते. जसं मला किडनॅप केलं तसं अवनीसोबत काही. तेव्हा महेश ताकीद देतो की असं कोणी करण्याचा विचारच करू शकत नाही, आणि केला तर त्याला मी तिथल्या तिथे गाडेन. चंद्रकांत त्याला आता गप्प बसायला सांगतो. पण विमान मुद्दामच म्हणतो की हो पण देशपांडेंच्या होणाऱ्या जावयाला तरी किडनॅप केलंच होतं ना, मग मला काळजी वाटणं साहजिकच आहे ना अंकल. तर प्रेक्षकांनो, आजचा हा भाग खूपच मस्त होता की नाही, कमेंट करून कळवा. पण पुढे जबरदस्त ट्विस्ट आला या, कारण अवनी विवानच्या तोंडावरच त्याचा अपमान करते, मला नाही लग्न करायचे असल्या फालतू बाउन्सरशी. तेव्हा चंद्रकांत अचानकच अवनीचं थोबाड फोडतो आणि तिला तो जाब विचारतो की कोण आहे तू, नाही म्हणजे सांग ना कोण आहे तो की ज्याच्यासाठी तू हे लग्न नाकारतेस. अवनीच्या यार जिव्हारी लागतं हे, आणि ती विचारते की बाबा तुम्ही संशय घेताय माझ्यावरती. तेव्हा चंद्रकांत भडकतो की कारण तू संशय घेण्यासारखं वागतीयस अवनी, पण आता ती कसं समजावू शकेल की ती जे करते ते तिच्या करिअरसाठी, तिच्या स्वप्नांसाठी, तिच्या इच्छा आकांक्षासाठी आहे हे सगळं. आणि या सगळ्यांमध्ये राजा आता या गुंतलेल्या जबरदस्तीच्या नात्यात आता चंद्रकांत जो अवनीला अडकवायला निघालाय, त्यातून राजा बाहेर कसा काढेल, आणि ते पाहणंच जास्त मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक करा.